मित्रांनो, नुकताच संडेला मी इंस्टाग्रामवरती एक पोल टाकला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 टॉपिक्स दिले होते आणि त्यातल्या कुठल्या टॉपिक वरती या वीकेंडला व्हिडिओ बनवला पाहिजे हे मी तुम्हाला विचारलं होतं. आणि त्या पोल मधला सगळ्यात पहिला टॉपिक होता कॉर्पोरेट लाईफ बॅलन्स विषयी. नुकताच पुण्यामध्ये एका सीए तरुणीने सुसाईड केली आणि त्यानंतर सगळीकडे पेपरमध्ये, सोशल मीडियावरती, टीव्हीवरती या गोष्टीची बातमी झाली आणि आपल्या सगळ्यांमध्ये परत तो विषय डिस्कशनला आला की पर्सनल लाईफ आणि कॉर्पोरेट लाईफ दोन्ही गोष्टी बॅलन्स कशा करायच्या. त्यामुळं मला असं वाटलं होतं की ऑब्व्हियसली या गोष्टीवरती सगळ्यात जास्त ओट्स येतील किंवा तुम्हाला सगळ्यांना या विषयावरती व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि त्या दृष्टीनं ऑलरेडी मी प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं. पण इथे झालं उलटच. सेकंड टॉपिक मी तुम्हाला दिला होता इन्व्हेस्टमेंट वरती, ज्या टॉपिक वरती मी बऱ्याच वेळेस व्हिडिओज बनवत असतो. आणि थर्ड टॉपिक होता 2025 स्टार्ट व्हायला साधारण 3 महिन्यांचा वेळ राहिलेला आपल्याकडे 90 दिवसांचा. तर या 90 दिवसांमध्ये असे काय 10 चॅलेंजेस आपण घेऊ शकतो जे 10 चॅलेंजेस आपल्याला स्वतःचं एक बेटर व्हर्जन 2025 मध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करतील. आणि सरप्राइझिंगली या टॉपिक वरती सगळ्यात जास्त लोकांनी वोट केलं. म्हणजे 51% लोकांना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता की आपण असे काय चॅलेंजेस घेऊ शकतो किंवा सेल्फ ग्रोथ साठी आपण कुठल्या गोष्टी करू शकतो जेणेकरून येणाऱ्या पुढच्या नवीन वर्षामध्ये स्वतःचं एक बेटर आणि स्ट्रॉंगर व्हर्जन आपण घेऊन जाऊ शकू. आणि ऍक्च्युअली ह्या गोष्टीने मी सरप्राईज पण झालो आणि तेवढंच आनंदी पण झालो. आपल्या ऑडियन्सला सेल्फ ग्रोथ मध्ये एवढा जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यामुळं जो व्हिडिओ मी बनवणार होतो किंवा ज्याच्या स्क्रिप्टिंग वरती ऑलरेडी मी काम स्टार्ट केलं होतं तो बाजूला ठेवला आणि तुमच्यासाठी 10 चॅलेंजेस वाला व्हिडिओ बनवायला घेतला. ऑब्व्हियसली कॉर्पोरेट लाईफ बॅलन्स हा विषय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ बनवेनच, कारण सेकंड नंबरचे ओट्स त्या टॉपिक वरती आले होते. आणि आता तुम्ही सगळ्यांनी जसा आग्रह केला त्या 10 चॅलेंजेस वाला व्हिडिओ तुमच्या समोर आहे. सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केली होती त्या फायर सिरीजचा 49वा एपिसोड. सो लेट्स स्टार्ट. चॅलेंज नंबर 1, स्ट्रक्चर थिंकिंग. दिवसभरामध्ये आपण किती गोष्टींवरती विचार करत असतो, कितीतरी आयडियाज आपल्या माइंडमध्ये येत असतात, कितीतरी आपण गोष्टी बघत असतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या माइंडमध्ये एक प्रकारचा गोंधळ झालेला असतो, खिचडी झालेली असते विचारांची आणि या गोष्टी रोजच चालू असतात आपल्यासोबत. त्यामुळे काय होतं माहितीये, आपण कुठल्याही एका गोष्टीवरती स्ट्रक्चर थिंकिंग करू शकत नाही कारण आपलं माइंड तेवढं ऑलरेडी ऑक्युपाइड असतं. आता या सगळ्या गोंधळामध्ये जर तुम्हाला स्ट्रक्चर थिंकिंग करायची असेल किंवा एखाद्या विषयावरती स्पेसिफिक गोष्टीवरती विचार करायचा असेल तर ती सवय आपण स्वतःला कशी लावणार. ही स्ट्रक्चर थिंकिंग स्वतःमध्ये डेव्हलप करण्यासाठी पुढच्या 90 दिवसांसाठी तुम्हाला काय चॅलेंज घ्यायचं माहितीये, पुढचे 90 दिवस दररोज तुम्हाला ऍटलीस्ट एक पान लिहायचंय. आता लिहिणं काय इम्पॉर्टंट आहे की रायटिंग इज द स्लोएस्ट फॉर्म ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे बघा, आपण बोलतो तर पटकन कुठल्याही भाषेमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आपण बोलू शकतो, कोणाशीही बोलू शकतो. आपल्याला एखादी गोष्ट बघायची आपण पटकन बघतो, आपल्याला काही ऐकायचंय आपण पटकन ऐकतो आणि हे जे सगळे एक्सप्रेशनचे मीडियम्स आहेत ना आपले ते फास्टर आहेत. पण लिहिणं ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागतो. एका वेळेस समजा तुमच्या माइंड मध्ये लाखो विचार चालू असतील आणि त्यातून तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती जेव्हा लिहायचंय ना त्यावेळेस तुमचं माइंड ऑटोमॅटिक त्या विषयाच्या रिलेटेड तुमचे थॉट्स जे आहेत ना ते फिल्टर आउट करायला स्टार्ट करतं बाकीच्या सगळ्या विषयांना बाजूला ठेवून. त्यामुळं पुढच्या 90 दिवसांसाठी तुम्हाला काय करायचंय, दररोज संध्याकाळी मिनिमम 1 पेज लिहायचंय आणि टॉपिक काहीही असू शकतो. तुमच्या आवडत्या व्यक्तीला लव्ह लेटर्स लिहा, काहीच हरकत नाहीये. तुमच्या गावाविषयी लिहा, तुमच्या घराविषयी लिहा, तुमच्या आवडत्या प्राण्याविषयी लिहा, जसे आपण निबंध लिहायचो ना लहानपणी, अशा कुठल्याही एका टॉपिक वरती मिनिमम 1 पेज लिहायचे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिहू शकता. आणि लिहिणं म्हणजे टाईप करणं किंवा मेसेज करणं असं काहीच नाही करायचंय. तुम्हाला प्रॉपर पेन घ्यायचाय, पेपर घ्यायचाय आणि लिहायचंय. याच्याने काय होईल माहितीये, तुम्हाला एक स्पेसिफिक विषय घेऊन त्याच्यावरती विचार करता येईल आणि त्याच्यातले इम्पॉर्टंट थॉट्स तुमच्या पेपरवरती उतरवण्यामध्ये मदत मिळेल. आणि ही गोष्ट जेव्हा तुम्ही रोज कराल, 90 दिवसांसाठी कराल, त्यावेळेस तुमचं ब्रेन, तुमचं माइंड ऑटोमॅटिकली ट्रेन होईल स्पेसिफिक विचार करायला, स्ट्रक्चर विचार करायला. आणि या चॅलेंज मध्ये अजून एकच ट्रिक आहे, ज्यावेळेस तुम्ही काहीही लिहाल ना त्याचा शेवट तुम्हाला कुठल्या वाक्याने करायचं माहितीये. या गोष्टीतून मी हे शिकलो. म्हणजे तुम्ही कुठल्याही टॉपिक वरती समजा एक पूर्ण पेज लिहिलं तर त्याच्या शेवटी तुम्ही या सगळ्या अनुभवातून काय शिकलात एवढं एका वाक्यात लिहायचं तुम्हाला, जेणेकरून तुम्ही जेवढा सगळा विचार केलात ना त्याचं एक कन्क्लुजन मिळेल तुम्हाला आणि त्याच्यातून तुमची लर्निंग पण वाढेल आणि तुमच्या ब्रेनला स्ट्रक्चर थिंकिंग करण्याची सवय पण पडेल. नंबर 2, कॉन्फिडंट स्पीकिंग म्हणजे आत्मविश्वासानं बोलणं किंवा पब्लिक स्पीकिंग. एक सर्व्हे झाला होता ज्याच्यामध्ये लोकांना विचारलं गेलं होतं की तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कुठल्या गोष्टीची वाटते. त्यावेळेस लोकांनी सांगितलं होतं की पब्लिक स्पीकिंगची वाटते, लोकांसमोर आत्मविश्वासानं बोलण्याची भीती वाटते. इनफॅक्ट मृत्यूपेक्षा सुद्धा जास्त लोकांना पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते. आणि ती भीती का वाटते आपल्याला, कारण आपल्याला असं वाटतं आपण चुकू, काहीतरी आपल्याला बोलता येणार नाही, आपण अडखळू आणि मग लोक आपल्याला बघतील, लोक आपल्याला जज करतील, लोक आपल्याला नावं ठेवतील, काहीतरी आपल्यावरती कमेंट करतील वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असते. पण आपल्या प्रत्येकाची आतमधली इच्छा असते की आपण लोकांसमोर बोलू शकलो पाहिजे, आपले थॉट्स,
आपल्या फिलिंग्स आपण एक्सप्रेस करू शकलो पाहिजे. आणि मॅन्डेटरी नाहीये की आपल्यापैकी प्रत्येकाला स्टेजवरच जाऊन बोलायचंय किंवा खूप मोठ्या क्राऊड समोरच जाऊन बोलायचंय. खूप वेळेस आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये गरज पडते, एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असतं, एखाद्या मीटिंग मध्ये आपल्याला एखादा पॉईंट खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो मांडायचा असतो आणि फक्त बोलण्याचा कॉन्फिडन्स नसल्यामुळे आपण ती गोष्ट करू शकत नाही. जर तो कॉन्फिडन्स स्वतःमध्ये रुजवायचा असेल तर तुम्हाला पुढच्या 90 दिवसांसाठी काय चॅलेंज घ्यायचं माहितीये? आपला मोबाईल घ्यायचा, त्याचा सेल्फी कॅमेरा ऑन करायचा आणि रोज 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करायचा स्वतःचा कुठल्याही टॉपिक वरती. आता पुढच्या 90 दिवसांमध्ये फक्त तुम्हाला रोज टॉपिक चेंज नाही करता येणार, 3च वेळेस तुम्ही टॉपिक चेंज कराल. दर 30 दिवसाला नवीन टॉपिक वरती तुम्ही व्हिडिओ बनवायला घ्याल. कारण काय माहितीये का, ज्या वेळेस तुम्ही आज एका टॉपिक वरती व्हिडिओ बनवलात तर पहिला व्हिडिओ तुम्हाला तो आवडणारच नाहीये. त्याच्यामध्ये तुमचं त प प म झालेलं असेल, अडकलेलं असेल, तुमचे एक्सप्रेशन चुकलेले असतील. बऱ्याचशा गोष्टी पहिला व्हिडिओ जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा घडणार आहेत, हे आपल्याला पण माहितीये. पण मग त्या मिस्टेक सुधारणार कशा तुम्ही? तर दुसऱ्या दिवशी सेम टॉपिक वरती सेम व्हिडिओ बनवायचा आहे, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला स्टार्ट कराल जे काल चुकलं होतं. तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच गोष्ट करायची, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी आणि 30 दिवसांपर्यंत तुम्हाला एकच टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचा आहे रोज 1 मिनिटासाठी. याच्यातून तुमचा कॅमेरा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला स्वतःला बघता येईल कॅमेरामध्ये आपण कसे दिसतोय, आपलं कुठे चुकतंय, एक्सप्रेशन्स मध्ये प्रॉब्लेम आहे की मग टोन मध्ये प्रॉब्लेम आहे, लँग्वेज मध्ये प्रॉब्लेम आहे, व्हॉइस मॉड्युलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. या प्रोसेस मधून जाताना तुम्ही या सर्व गोष्टी शिकाल आणि हळूहळू रोज डे बाय डे इम्प्रूव्ह करत राहाल. आणि 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला टॉपिक चेंज करायचा आहे आणि त्याच्यावरती पुढचे 30 दिवस व्हिडिओज बनवायचे. त्याच्यानंतर 60 दिवस झाल्यानंतर परत एकदा टॉपिक चेंज करायचा आहे आणि थर्ड टॉपिक वरती तुम्हाला पुढचे 30 दिवसांपर्यंत सेम व्हिडिओ बनवायचा आहे. त्यावेळेस मी ही गोष्ट गॅरंटेड सांगू शकतो की 90 दिवस सेम गोष्ट रिपीट केल्याच्या नंतर पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मीटिंग मध्ये जाल, पुढच्या वेळेस ज्यावेळेस लोकांसमोर तुम्हाला बोलण्याची गरज पडेल, त्यावेळेस तुम्ही आत्मविश्वासाने बोलू शकाल. कारण ऑलरेडी तुम्हाला माहितीये की मी बोलताना कसा दिसतो, माझ्या आवाजाचा टोन कसा असतो, माझे एक्सप्रेशन्स कसे असतात आणि त्या गोष्टीसोबत तुम्ही कम्फर्टेबल झालेले असाल. त्यामुळं तुमच्या बोलण्यातला आत्मविश्वास ऑलरेडी तेव्हा वाढलेला असेल. सो जर तुम्हालाही भीती वाटत असेल लोकांसमोर बोलण्याची तर त्याच्या आधी स्वतःसमोर बोलण्याची सवय लावा. रोज न चुकता 1 मिनिटाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि त्याच्यावरती इम्प्रूव्ह करत राहा. करून बघा पुढचे 90 दिवस हे चॅलेंज. आणि तुमच्यापैकी जेवढी लोक स्पेसिफिक हे चॅलेंज घेणार आहेत ना त्यांनी खाली कमेंट करून ठेवा आणि 90 दिवसांच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही मला दाखवाल ना तो तुमचा फर्स्ट व्हिडिओ आणि लास्ट व्हिडिओ हवा तर मी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीला किंवा इव्हन युट्यूबच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये पण शो करेन. चॅलेंज नंबर 3, इटिंग हॅबिट्स म्हणजे आपल्या खाण्यापिण्याविषयीच्या सवयी. आपली जी लॉंग टर्म हेल्थ असते ना ही गोष्ट खूप वेळेस आता आपल्या इटिंग हॅबिट्स काय आहेत यावरती डिपेंड करते. आणि जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर आपल्या अन्नामध्ये आता सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये शुगर, ऑइल, साल्ट, प्रोसेस्ड फूड, पॅकेज फूड या गोष्टींचा समावेश व्हायला लागलेला आहे. म्हणजे आपण 20 रुपयाचं एक चिप्सचं पॅकेट पटकन घेतो आणि खाऊन टाकतो, पण त्यावरती आपण कधीच जाऊन बघत नाही की त्याच्यामध्ये शुगर लेवल किती आहे, त्याच्यामध्ये साल्ट लेवल किती आहे. एखादा समोसा, एखादा वडापाव आपण पटकन खातो. अशा सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण रोज डे बाय डे करतो ना तर लॉंग टर्म मध्ये आपले हेल्थचे प्रॉब्लेम्स होणारच आहेत, ते कुणीच अवॉइड करू शकत नाही. मग आता ही गोष्ट चेंज कशी करायची आणि पुढच्या 90 दिवसांमध्ये चॅलेंज घ्यायचे म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचंय? तर आपल्याला कॉन्शियसली 2 ते 4 गोष्टी करायच्या आहेत फक्त. आणि हो, मी हे जेव्हा तुम्हाला सांगतोय त्यावेळेस मी काही डायटिशियन नाहीये, न्यूट्रिशनिस्ट पण नाहीये किंवा मी एखादा डॉक्टर पण नाहीये आणि माझ्याकडे कुठली डिग्री पण नाहीये. मी बेसिक गोष्टी सांगतोय ज्या मी स्वतः काही वेळेस रिसर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण मला त्या गोष्टीमध्ये क्युरिओसिटी आहे. सो तुम्हाला काय करायचंय तर पुढच्या 90 दिवसांमध्ये कॉन्शियसली या गोष्टीवरती लक्ष द्यायचंय की तुम्ही ज्यावेळेस एखादं चिप्सचं पॅकेट खाताय, समोसा खाताय किंवा वडापाव खाताय तर ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करा. हा, आता मी हे म्हणत नाही की डायरेक्टली पुढच्या 90 दिवसांसाठी एकदाही खाऊ नका, तर तुम्ही त्याला ऍटलीस्ट कंट्रोल करा. विराट कोहली वगैरेचे पण तुम्ही व्हिडिओज बघितले असतील ना, त्यानेही खूप वेळेस सांगितलेलं आहे की त्याला छोले भटुरे खूप आवडतात, पण त्याला माहिती आहे त्याच्या स्वतःसाठी ती एवढी हेल्दी गोष्ट नाहीये. त्यामुळे तो काय करतो माहितीये? अभी मैंने छोले भटूरे 3 दिन पहले खाए, बट 2 घंटे बाद वी वेंट टू द जिम अँड वी स्मॅश्ड द जिम. 50 वर्षे सुद्धा हे लोक एवढे यंग दिसू शकतात ना, तर त्याचं कारण हे आहे की त्यांनी ते डिसिप्लिन फॉलो केलेले आहे. त्यामुळे आपल्याला पण आपली हेल्थ जर सांभाळायची असेल ना तर प्रोसेस फूड, पॅकेज फूड कमी करा ज्याच्यामध्ये शुगर इंटेक जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे एक सवय बघा, काही झालं की गोड खायचंय आपल्याला, तर ती गोष्ट कॉन्शियसली आपल्याला कमी करायचंय. मिठाचं प्रमाण कॉन्शियसली कमी करायचंय. ऑइल जे आपण वापरतो ना, इव्हन घरात पण तुम्ही जर जास्त ऑइल वापरत असाल तर त्याचं प्रमाण आपल्याला कमी करायचंय. आणि मग याच्या ऐवजी काय करायचंय तर तुम्हाला कॉन्शियसली दिवसभरामध्ये जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्याच्यामुळे तुमचे खूप त्वचेचे आजार टाळले जातील आणि हायड्रेटेड राहील तुमची बॉडी. खूप गोष्टींचा तुम्हाला त्रास कमी होईल. सकाळ सकाळी 1 ग्लास गरम पाणी आपण पिऊ शकतो, ती गोष्ट डायजेशन साठी तुम्हाला खूप हेल्प करू शकते. आणि जे मिड टाइम क्रेविंग असतं ना आपलं, तर त्यावेळेस तुम्ही स्प्राउट्स ट्राय करू शकता किंवा ताक पिऊ शकतो आपण, त्याच्यामध्ये पण प्रोटीन कंटेंट चांगलं असतं. किंवा फारच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही च्युइंगम चगळू शकता. त्याच्यातनं काय होईल माहितीये, आपलं तोंड ऑक्युपाइड राहील, म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये असेल, त्यामुळे तुमच्या ब्रेनला सिग्नल मिळेल की आपण काहीतरी ऑलरेडी खातोय. त्यातून तुम्हाला ते क्रेविंग होणं बंद होईल. आणि अशा पद्धतीने पुढच्या 90 दिवसांसाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही हेल्दी इटिंग हॅबिट्स डेव्हलप करायचे. आणि 90 दिवसानंतर मला येऊन सांगा की तुमच्यामध्ये काय बदल घडले. तुम्हाला मी
मी आता पण सांगतो काय बदल घडणार आहेत. तर तुम्हाला जास्त फ्रेश वाटायला लागेल, जास्त एनर्जेटिक वाटायला लागेल, आपल्या बॉडीमध्ये सतत एक लिथार्जिकनेस किंवा आळस असतो ना, ती गोष्ट दूर झालेली असेल आणि बरेचसे चेंजेस तुमच्या लाईफ मध्ये यायला स्टार्ट होतील ज्यावेळेस तुम्ही तुमची ईटिंग हॅबिट बदलाल. थर्ड चॅलेंज तुम्हाला जे घ्यायचंय, ईटिंग हॅबिट्स डेव्हलप करणं आणि बेटर करणं या गोष्टीवरती घ्यायचं. चॅलेंज नंबर 4, रीडिंग बुक. पुस्तक वाचणं. पुस्तक वाचणं ही खूप सुंदर गोष्ट का बरं आहे माहितीये? कारण ज्यावेळेस एखादी व्यक्ती एखादं बुक लिहित असते त्याच्यामध्ये त्याने 20 किंवा 25 वर्षाचा त्याचा अनुभव टाकलेला असतो. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये एवढा वेळ घालून ज्या गोष्टी शिकलेल्या आहे ना, त्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. त्यामुळं आपण जेव्हा ते पुस्तक वाचतो ना, तर आपण ऑब्व्हियसली त्याच्या अनुभवातून खूप काही गोष्टी शिकू शकतो. आपले एक्सपिरियन्सेस बेटर होतात, आपलं माइंड अजून शार्प होतं आणि अजून चांगला विचार करायला लागतं आणि आपली अंडरस्टँडिंग बेटर व्हायला मदत होते. म्हणून पुस्तकं वाचली पाहिजेत. पुढचे 90 दिवस तुम्हाला काय करायचंय, झोपण्याच्या आधी कंपल्सरी मोबाईल बाजूला ठेवून मिनिमम 10 पेजेस वाचायला स्टार्ट करा. आणि अट एवढीच आहे की तुम्ही मोबाईल मध्ये पीडीएफ बुक रीड करणार नाही आहात, किंडल किंवा कुकू FM अशा कुठल्याच गोष्टीवरती काहीच नाही करणार आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी, मोबाईल आणि त्याचा जो डोळ्यावर पडणारा प्रकाश आहे ना, या गोष्टी इन्क्लूड नसतील. तुम्हाला फिजिकल बुक घ्यायचे, 10 पेजेस रोज वाचायचे. आणि अट ही नाही की तुम्हाला ते पुस्तक संपवायचे किंवा कुणीतरी सजेस्ट केलेलंच पुस्तक वाचायचे. तुम्हाला जे आवडेल ते पुस्तक घ्या आणि जर ते पुस्तक वाचताना तुम्हाला कंटाळा आला किंवा नको वाटलं तर बिलकुल बाजूला ठेवून द्या आणि नवीन पुस्तक घ्या. किंवा त्यातूनही तुम्हाला जर काही स्पेसिफिक चॅप्टर वाचायचे असतील तर तेही वाचा. फक्त अट एकच आहे की तुम्हाला रोज मिनिमम 10 पेजेस वाचायचे. मॅन्डेटरी नाही तुम्ही ते कोणाशी शेअरच करा, त्या पुस्तकाचं नाव कोणाला तरी सांगा किंवा त्या पुस्तकाचा रिव्ह्यू शेअर करा. यातली कुठलीच काहीच गोष्ट नाही केली तरी चालेल, फक्त वाचण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून तुम्ही वाचायला शिका. आणि 90 दिवसाच्या नंतर तुमचं माइंड इतकं डेव्हलप झालेलं असेल, तुम्हाला वाचण्याची एक सवय लागेल आणि त्याच्यामधला आनंद तुम्हाला कळायला लागेल. आणि ही गोष्ट आपली लाईफ खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्रूव्ह करू शकते. आणि तुमचे जे छोटे छोटे विचारांचे प्रॉब्लेम्स आहेत ना, ज्या विचारांच्या ट्रॅपमध्ये आपण फसत असतो ना, ती गोष्ट बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. चॅलेंज नंबर 5, मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा. सतत आपल्या आजूबाजूला खूप काही गोष्टी घडत असतात आणि आपण त्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यापून गेलेलो असतो. कधी आपल्याला भविष्याचा विचार करायचा असतो की भविष्यामध्ये काय घडणार आहे, कधी कधी आपण पास्ट मध्ये अडकून जातो आणि या विचारांमध्ये सतत आपलं माइंड अडकलेलं असतं आणि या गोष्टीमध्ये आपण प्रेझेंट मध्ये राहणंच विसरून जातो. बरोबर, आपल्या सगळ्यांसोबत याच गोष्टी घडतात. पण जर का आजच्या 21व्या शतकामध्ये अशी एक गोष्ट जी तुम्हाला प्रेझेंट मध्ये राहायला मदत करेल, जास्तीत जास्त आनंदी राहायला मदत करेल, अशी जर कुठली गोष्ट असेल ना, तर ती फक्त मेडिटेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशनची हॅबिट बिल्ड कराल, सवय लावाल स्वतःला, डझंट मॅटर तुम्ही 10 मिनिटांसाठी करताय किंवा 30 मिनिटांसाठी रोज मेडिटेशन करताय, पण जर ते तुम्ही करू शकलात ना, तर तुम्ही प्रेझेंट मध्ये जगायला शिकाल, तर तुम्ही आयुष्याचा जास्तीत जास्त आनंद घ्यायला शिकाल आणि आपल्या लाईफ मधले जे मेंटल ट्रॅप्स आहेत ना, त्याच्यापासून लांब राहायला शिकू शकाल. तर पुढच्या 90 दिवसांसाठी तुम्हाला काय चॅलेंज घ्यायचंय, जेव्हा तुम्ही सकाळी उठाल ना, किमान 10 मिनिटांसाठी रोज मेडिटेशन करायचंय. आता फक्त 10 मिनिट मी तुम्हाला सांगतोय, कारण की कोणाचीच सुरुवातीला तेवढी कॅपॅसिटी नसते, आपण कधी प्रॅक्टिस मध्ये नसतो ध्यानधारणेच्या. त्यामुळं आपल्याला हे 10 मिनिट पण खूप मोठे वाटतील. कधीतरी ट्राय करून बघा. 10 मिनिटांसाठी डोळे बंद करून शांतपणे एका ठिकाणी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन मध्ये बसून बघा. ज्यावेळेस काहीच नाही करायचंय आणि शांततेत बसायचं ना, त्यावेळेस ते 10 मिनिट सुद्धा आपल्याला खूप मोठे वाटायला लागतात. मेडिटेशन खूप पद्धतीने करता येतं. जर तुम्ही इंटरनेटवरती पण सर्च कराल तर मंत्रोच्चारवालं मेडिटेशन किंवा काही नैसर्गिक प्राणी पक्ष्यांचे आवाज ऐकून ते करतो आपण त्या टाईपचं मेडिटेशन, ओंकार ध्वनी वगैरे बोलत, अशा 1000 पद्धतीने मेडिटेशन करता येतं. पण सुरुवात करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला एक थोडीशी बेटर टिप देऊ शकतो. युट्यूब वरती खूप मेडिटेशन म्युझिक आहेत, त्यातली तुम्हाला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आणि आवडणारी कुठली वाटते ती बघा आणि ती म्युझिक कानामध्ये हेडफोन टाकून ऐकत पूर्णपणे ताठ आणि पद्मासन मध्ये 10 मिनिट रोज बसायला शिका. फक्त त्या म्युझिक मध्ये कुठल्याही गाड्यांचे आवाज नसावेत, कुठल्याही माणसाचा आवाज नसावा, एकतर प्राणी पक्ष्यांचे आवाज असू शकतात, ओंकार ध्वनी, ओम नमः शिवाय हे मंत्र असणारे पण मेडिटेशन म्युझिक आहेत. यातल्या कुठल्याही एका म्युझिकचा वापर करून पहिले 21 दिवस 90 दिवसांमधले तुम्हाला रोज 10 मिनिटांसाठी मेडिटेशन करायला स्टार्ट करायचंय. ज्यावेळेस 21 दिवस तुम्ही 10 मिनिटांसाठी कराल ना, तर पुढच्या 21 दिवसांसाठी 2 किंवा 3 मिनिट वाढवा. अगदी 5-10 मिनिट वाढवा असं मी म्हणत नाही. 12 किंवा 13 मिनिटांसाठी करायला स्टार्ट करा, मग 18-20 मिनिटांसाठी करायला स्टार्ट करा त्याच्या पुढच्या 21 दिवसानंतर. आणि असं करत करत 90 दिवसांपर्यंत मिनिमम अर्ध्या तासाच्या मेडिटेशन वरती तुम्ही रोज जाऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही ही हॅबिट डेव्हलप कराल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की त्या अर्ध्या तासामध्ये एवढी शांतता मिळते, एवढा पीस मिळतो, जेवढी की आपल्याला 7 तास आणि 8 तास झोपून सुद्धा एनर्जी मिळालेली नसते. त्यामुळं मेडिटेशन ही एक लाईफ चेंजिंग गोष्ट असू शकते आणि त्याच्या इम्पॉर्टन्स विषयी मी जास्त बोलण्याची गरज नाहीये, कारण ऑलरेडी आपल्या कल्चरमध्ये, भारतीय संस्कृतीमधूनच या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे ह्याच्याविषयी आपल्याला नेमकं माहिती आहे, फक्त त्याचा अनुभव आपल्याला नाहीये. तो एक वेळेस घ्यायला स्टार्ट करा, तुम्ही लाईफ टाइम ती हॅबिट टिकवू शकाल. त्यामुळे पुढची 90 दिवस रोज किमान 10 मिनिटांपासून मेडिटेशन करायला स्टार्ट करा आणि 90 दिवसांमध्ये ती हळूहळू 21 दिवसांच्या स्लॉट मध्ये वेळ वाढवत नाही. चॅलेंज नंबर 6,
स्टार्ट गेटिंग रिजेक्टेड. जेव्हा लोकांना विचारलं जातं ना की एखादी गोष्ट तुला करायची पण तू का करत नाही, कुठल्या गोष्टीची भीती वाटते, तर लोकांचं कॉमन आन्सर असतं रिजेक्ट होण्याची भीती वाटते. म्हणजे आपल्या एखाद्या फेवरेट कंपनीमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे पण आपण कधीच देत नाही. कारण काय? कारण की आपल्याला रिजेक्ट होऊ असं वाटत असतं. आपल्याला एखादा बिझनेस ट्राय करायचा असतो, आपल्याला नवीन गोष्टी ट्राय करायच्या असतात, पण या सगळ्या गोष्टींमध्ये रिजेक्शन किंवा फेल्युअरच्या भीतीने आपण ती गोष्ट करतच नाही कधी आणि लाईफ टाइम आपल्याला त्या गोष्टीचा रिग्रेट राहू शकतो. म्हणून काय करायचंय, पुढच्या 90 दिवसांमध्ये रोज तुम्हाला असं काहीतरी करायचंय ज्या गोष्टीमध्ये तुम्ही रिजेक्ट होण्याचे किंवा फेल होण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही कधी मॉलमध्ये वगैरे गेलात, तिथं बघा ते क्रेडिट कार्ड देण्यासाठी काही लोक उभे असतात आणि आपण त्यांना इग्नोर करून सतत निघून जात असतो. ती गोष्ट एखाद्या दिवशी तुम्ही स्वतः करा. म्हणजे लगेच एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटकडे जॉबसाठी अप्लाय नका करू. फक्त ट्रायल बेसिस वरती करा की एखाद्या विकेंडला मॉलमध्ये जास्त गर्दी असते आणि तिथे गेटला थांबून किंवा एका स्पेसमध्ये थांबून जस्ट ट्राय करा 1-2 लोकांवरती की सर तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का, ह्या ऑफर्स आहेत वगैरे वगैरे. आणि 99.90% टाइम्स लोक तुम्हाला रिजेक्ट करून निघून जातील, इग्नोर करून निघून जातील आणि तुमचं चॅलेंज कम्प्लीट होईल जिथे तुम्हाला रिजेक्ट व्हायचं होतं. आता ही गोष्ट केल्यानंतर तुम्हाला स्वतःचा इन्सल्ट फील झाल्यासारखं होईल, आपल्याला कोणी ऐकलं नाही हे वाटेल, रिजेक्ट केलं लोकांनी आपल्याला असं वाटेल आणि ऍक्च्युली मला हे हवंय की तुम्ही त्या गोष्टीची फिलिंग घ्या. मी हे करून बघितलेले. एका वेट लॉस कंपनीचे वगैरे जे कार्ड्स असतात ना, ते लिटरली सिग्नल वरती उभा राहून ते कार्ड्स वाटलेत किंवा पॅम्पलेट्स, फ्लायर्स वगैरे वाटलेले आहेत. मी बऱ्याचदा माझ्या स्वतःच्या बिझनेसचे फ्लायर्स पण मी स्वतः वाटलेले आहेत. या गोष्टीतून काय होतं माहितीये, आपलं रिजेक्शन मसल बिल्ड होतं, स्ट्रॉंग होतं आणि आपल्याला रिजेक्शनची भीती नाहीशी वाटते. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती या गोष्टीमध्ये आपण रिजेक्ट होणार, पण तुम्हाला हे पण कळेल की रिजेक्ट होऊन पण काही फरक पडत नाही. परत आपण नवीन अपॉर्च्युनिटीच्या शोधामध्ये जाऊ शकतो. आणि तुमच्या फील्डमधली एखादी मोठी कंपनी असेल, जसं तुम्ही आयटी मध्ये काम करत असाल तर गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, मे बी तुम्ही रिजेक्ट होण्याचे 100% चान्सेस असतील, पण तरीही त्या ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. एखादा इंटरव्ह्यू वगैरे जर अरेंज झाला तर तो इंटरव्ह्यू देऊन बघा आणि फेल व्हा, काहीच हरकत नाहीये. ज्यावेळेस पुढच्या 90 दिवसांसाठी रोज तुम्ही कुठलं तरी असं एक चॅलेंज घाल ज्याच्यामध्ये हाय प्रोबॅबिलिटी आहे की तुम्ही रिजेक्ट व्हाल, तर या गोष्टी करून तुमचं रिजेक्शन मसल बिल्ड होईल, तुमची रिजेक्शनची भीती संपायला मदत होईल आणि तुम्हाला कळेल की अजून अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायचे असतील तर अजून आपल्याला रिजेक्शन फेस करावं लागतील आणि लाईफ टाइम ही गोष्ट, ही सायकल चालतच राहणार आहे आणि रिजेक्शनमुळे आपण थांबण्याची गरज नाही किंवा अंडर कॉन्फिडंट होण्याची गरज नाहीये. सो हे पण एक इंटरेस्टिंग चॅलेंज आहे, तुम्ही नक्की घेऊन बघा. नंबर 7 असं चॅलेंज आहे जी गोष्ट मी लाईफ टाइम फॉलो केलेली आहे आणि 7 नंबर सोबत माझं थोडंसं ऑब्सेशन आहे. ज्यावेळेस पण 7 नंबर वरती मी एखादी गोष्ट सांगत असतो, मोस्ट प्रोबेबली ती इम्पॉर्टंट गोष्ट असते. तर आजचं 7वं चॅलेंज आहे अ लिटिल बिट एक्स्ट्रा. एक्स्ट्रा करायचे म्हणजे काय करायचंय, समजा तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉब करताय आणि तुमच्यासोबतची 10 लोक जेवढं काम करतात, ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीने तुम्ही पण काम करत असाल, त्यांच्या इतकेच एफर्ट घेत असाल, तर सायंटिफिकली ही गोष्ट प्रूव्ह झालेली आहे की तुमचे रिझल्ट किंवा तुम्हाला ज्या गोष्टी तिथून मिळणार आहेत त्या गोष्टी सुद्धा ऑलमोस्ट त्या 10 लोकांसारख्याच मिळतील. जेव्हा तुम्ही ती गोष्ट करताय जी इतर 10 लोक तुमच्यासोबत करतायत, तर तुम्हाला तेच रिझल्ट मिळणार आहेत जे रिझल्ट त्या 10 लोकांना मिळणार आहेत. नेहमी जर का तुम्हाला वेगळे रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला काय करायचंय, ऍटलीस्ट लिटिल बिट एक्स्ट्रा करायचंय प्रत्येकापेक्षा. ती गोष्ट इन टर्म्स ऑफ नॉलेज येईल, इन टर्म्स ऑफ स्किल्स येईल, कुठल्याही एका गोष्टीमध्ये तुम्हाला इतर लोकांपेक्षा एक्स्ट्रा करायचंय. एक्स्ट्रा करायचंय याचा अर्थ तुम्ही जे रेग्युलर वर्क करताय त्यामध्येच एक्स्ट्रा मेहनत करायची असं आहे का? नाहीये. ती गोष्ट पण असू शकते, पण त्यापेक्षा इतर कुठलं तरी एक्स्ट्रा पोटेन्शियल तुम्ही शो करू शकता. तुमची एखादी स्किल असेल जी त्या 10 लोकांपेक्षा वेगळी असेल, ती तुम्ही प्रेझेंट करू शकता. किंवा तुमचं तुमच्या कामाविषयीचं नॉलेज असेल जे इतरांपेक्षा कुठेतरी एक्स्ट्रा असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही एफर्ट घेतले पाहिजेत. ते नॉलेज वाढवण्यासाठी, त्या स्किल्स वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आणि ज्या वेळेस पण तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा कराल त्यावेळेस तुम्हाला बेटर रिझल्ट मिळतील. जर का उदाहरण माझंच सांगायचं असेल, मी बेसिकली इंजिनिअरिंग केलेली आहे आणि ऑब्व्हियस असतं की इंजिनिअरिंग केली तर मग इंजिनिअरिंगच्या फील्ड मधला एखादा जॉब करा, पण मी अगदी सुरुवातीपासूनच ते नाही केलं. इंजिनिअरिंग संपली आणि जवळपास 1 वर्ष मी मार्केटिंग मध्ये जॉब केला, कारण मला बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता आणि मला माहिती होतं की मार्केटिंग हा बिझनेसचा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर साधारण 2 वर्षांसाठी मी एका लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन कंपनीमध्ये जॉब केला, पण तो जॉब कॉलिंग वरती होता. बाय चॉईस तो जॉब सिलेक्ट केला होता. कारण काय माहिती, कारण त्यावेळेस माझी इंग्लिश स्पीकिंग इतकीशी चांगली नव्हती. कळत होतं इंग्लिश, अडकत बोलता पण येत होतं, पण फ्लुएन्सी नव्हती. त्यामुळे तिथं कस्टमर सर्व्हिस मधला जॉब घेतला जिथं लोकांशी रोज इंग्लिश बोलायला लागायचं. काही वेळेस कस्टमर्स रागवायचे, इरिटेटेड असायचे, मग त्यांना हँडल कसं करायचं, ऑब्जेक्शन्स हँडल कसे करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी इंग्लिश मधून, इंग्लिश कम्युनिकेशन करत करत कसं करायचं, ही गोष्ट मी त्या जॉब मधून शिकलो, जी खूप इम्पॉर्टंट गोष्ट झाली असं मला वाटतं. त्यामुळं कुठलीही एक ऑब्व्हियस गोष्ट असते जी सगळीच लोक करतात तुमच्यासोबतची, ती करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा विचार करा, त्याच्यापेक्षा थोडासा पुढचा विचार करा की कुठली गोष्ट आपल्यासाठी लॉंग टर्म मध्ये बेनिफिट आहे आणि ती गोष्ट करण्याचं धाडस ठेवा, ती गोष्ट करायला स्टार्ट करा. मग त्यानंतर तो जॉब सोडल्यानंतर पण मी 4 वर्ष जवळपास बिझनेस केला. 4 वर्ष बिझनेस उभा केल्याच्या नंतर पण तो बिझनेस घरच्यांच्या जवळ ठेवून आज मी तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळं माझ्यासोबत इंजिनिअरिंग केलेली 10 किंवा 50 मुलं जे करत असतील ना, त्यापेक्षा नेहमी थोडंसं
थोडासा पुढचा थोडासा एक्स्ट्रा विचार करण्याचा मी प्रयत्न करतो. आता याचा अर्थ प्रत्येक गोष्टीमध्ये मी सक्सेसफुल झालो का, तर ऑब्व्हियसली नाही झालो. ही पण गोष्ट मी तुमच्या समोर जी करतोय त्याच्यामध्ये खूप मासिव्ह सक्सेस मिळेल या गोष्टीची कुठलीही गॅरंटी आहे का, तर ऑब्व्हियसली नाहीये, कोणासाठीच ती नसते. पण या सगळ्या गोष्टी करून होतं काय माहितीये, तर आत्मविश्वास वाढतो. आपण एखादी गोष्ट करायला घेतली तर ती आपण सक्सेसफुली करू शकतो, त्यावरती एफर्ट घेऊ शकतो, मेहनत घेऊ शकतो आणि त्याचे रिझल्ट पण मिळू शकतात. या गोष्टीचा आत्मविश्वास आपल्याला जेव्हा आपण थोडंसं एक्स्ट्रा करायला शिकतो ना त्यावेळेस येतो आणि त्याच्यातून तुमच्या सक्सेसची प्रोबॅबिलिटी वाढते. इतर तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या लोकांपेक्षा स्टँड आउट व्हायला तुम्हाला मदत मिळते. त्यामुळं पुढचे 90 दिवस जी पण कुठली गोष्ट कराल त्यामध्ये नेहमी हा विचार करा आणि हे चॅलेंज घ्या की त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा कसं करू शकतो मी, जी गोष्ट सगळेच लोक करतात त्यापेक्षा थोडासा वेगळा विचार कसा करू शकतो आणि त्याच्यामध्ये माझं ऍडिशनल असं काय असू शकतं हा विचार करा. आणि ऑब्व्हियसली प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला ती गोष्ट शक्य होणार नाहीये. तुम्हाला नॉर्मल लोकांसारख्याच काही गोष्टी कराव्या लागू शकतील, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ऍटलिस्ट विचार करायला स्टार्ट करा आणि तशा पद्धतीने बिहेव करण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊन एका वेळेच्या नंतर तुमची ही हॅबिट डेव्हलप होईल की ते लिटिल एक्स्ट्रा काय करायचंय. आणि नॉट मॅन्डेटरी तुमच्या जॉबच्याच कामामध्ये, तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये पण ही गोष्ट अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टीमध्ये लाईफ मधल्या थॉट लेवलवरती असेल किंवा फिजिकल वर्क लेवलवरती असेल थोडंसं एक्स्ट्रा करण्याचा, थोडंसं एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न करा आणि ती हॅबिट लावून घ्या. आणि हे पण एक इंटरेस्टिंग चॅलेंज आहे जे आपण घेतलं पाहिजे. चॅलेंज नंबर 8, वेकअप ऑन टाइम, म्हणजे सकाळी वेळेवरती उठणं. सगळी दुनिया हे चॅलेंज ट्राय करून बसले आणि 99% लोक फेल होतात. म्हणजे आपण शाळेत असल्यापासून मला आठवतंय की दरवर्षी नवीन वर्ष आलं की ठरवतो की उद्यापासून वेळेवरती उठायचंय किंवा लवकर उठायचंय. समजा जर आता 8 वाजता उठत असाल तर आपल्याला 6 वाजल्यापासून उठायचंय. हे आपल्याला आपल्या आई वडिलांनी, शिक्षकांनी, आपण स्वतः कितीतरी वेळेस ठरवून ही गोष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक वेळेस फेल झालेलो आहे. पण सायन्स पण ही गोष्ट सांगतं की सकाळी वेळेवर उठणं, आता मी ते लवकर मध्ये डिफाईन नाही करणार, म्हणजे 6 वाजता 5 वाजता हे कुठल्याच टर्म्स मध्ये मी नाही सांगत आहे, तर वेळेवर उठणं ही टर्म मी युज करतोय. आपली लाईफ ट्रॅक वरती ठेवण्यामध्ये तुमचा उठण्याचा टाइम ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट ठरू शकते. आता पुढच्या 90 दिवसांमध्ये ही गोष्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता किंवा काय केलं पाहिजे. समजा 8 वाजता तुम्हाला आता उठायची सवय आहे आणि तुमचं टार्गेट आहे किंवा तुमचं गोल आहे की तुम्हाला 6 वाजता रोज उठायचंय. पण कधी 90 दिवसानंतर तुम्ही रोज 6 वाजता सकाळी उठले पाहिजेत हे आता ठरवून घ्या आणि स्टेप बाय स्टेप ती गोष्ट इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा. सगळ्यात पहिलं काय करायचंय, तुम्हाला किती वाजता उठायचंय, 6 वाजता. तुमची झोप किती गरजेची होणं, मिनिमम 7 तास. आजपासूनच रात्री 11 वाजता झोपायला स्टार्ट करा. रात्री 11 ते सकाळी 6, 7 तास बरोबर होतात. तुम्ही आत्ताच लगेच 6 ला उठू नका, पण झोपायला 11 वाजता स्टार्ट करा. त्यानंतर तुम्ही जर रोज 8 वाजता उठत असाल तर फक्त 20 मिनिटाचा लवकर अलार्म लावा, म्हणजे 8 ऐवजी 7:40 अलार्म लावा आणि पुढचा ऍटलीस्ट महिनाभर फक्त 20 मिनिट लवकर उठा. झोपताना वेळेवरती झोपा पण उठताना 20 मिनिट लवकर उठा. ज्यावेळेस तुम्ही 4, 5, 6 दिवस ही गोष्ट कराल ना तर नेहमीप्रमाणे जसं दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला होतं तसं तुमची बॉडी मध्ये जाऊ दे यार फक्त 20 मिनिटांनी काय फरक पडतोय, स्नूज करूयात, परत 5 मिनिटं झोपूयात फक्त आणि 15 मिनिट लवकर उठू वगैरे. ते न करता तुम्ही ऍटलीस्ट ते 20 मिनिट लवकर उठण्याची सवय लावून घ्या आणि ही हॅबिट डेव्हलप होऊ द्या. ऍटलीस्ट 21 दिवस किंवा पाहिजे तर महिनाभर फक्त 20 मिनिट लवकर उठा. मग 30 दिवस झाले ना तर पुढच्या 20 दिवसांसाठी मग ते 7:40 चं 7:20 वरती आणा. मग पुढचे ऍटलीस्ट 21 दिवस तरी 7:20 ला उठण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरच्या 20 दिवसांमध्ये 7 वाजता उठा, मग शेवटी 6:30 वाजता आणि 6 वाजता. असं करत करत ना एका डिसिप्लिन वे मध्ये, डिसिप्लिन फॉर्मॅट मध्ये तुमचे जे 2 तास एक्स्ट्रा होत होते ना 6 ते 8 ती वेळ रिड्यूस करा आणि तुमची बॉडी पण तुम्हाला त्रास नाही देणार. कारण काय माहितीये, तर 7 तासाची तिच्यासाठी जी मॅन्डेटरी झोप आहे ना ती ऑलरेडी तुम्ही तिला द्यायला स्टार्ट केलेली आहे आणि तुम्ही 11 वाजता झोपण्याचे डिसिप्लिन फॉलो करायला स्टार्ट केले तरी तुम्हाला बॉडीला त्रास नाही होणार किंवा तुमची झोप कमी झाल्यामुळे तुम्हाला आळस आला वगैरे असं काहीच नाही होणार. तुमचा दुसरा दिवस स्पॉइल झाला किंवा कंटाळा आला असं काहीही होणार नाही. तुमची एनर्जी पण मेंटेन राहील, तुमची झोप पण पूर्ण झालेली असेल आणि तुमचं जे लवकर उठण्याचं गोल आहे ना त्या गोल पर्यंत पण तुम्ही हळूहळू पोहोचू शकाल. तुम्हाला माहितीये का, साधारण 1 फेब्रुवारी 2016 पासून रोज 5:40 अलार्म माझ्या मोबाईल मध्ये वाजतो आणि वर्षानुवर्ष तोच अलार्म माझ्या मोबाईल मध्ये आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा रेग्युलर योगा आणि मेडिटेशन करायला स्टार्ट केलं असेल ना मी, तर ती डेट होती 1 फेब्रुवारी 2016 जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. त्यामुळं ज्यावेळेस तुमची ही सवय बिल्ड होईल लवकर उठण्याची ना, त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या दिवशी लेट जरी झोपलात काही कामासाठी किंवा समजा तुमची फ्लाईट आहे किंवा अजून कुठल्याही रिझनसाठी, तरी सुद्धा तुम्हाला वेळेवरती जाग येईल आणि काही वेळेच्या नंतर तर तुम्हाला अलार्मची पण गरज पडणार नाही. इतक्या इफिशियन्सीने तुम्ही वेळेवरती उठायला स्टार्ट करू शकाल. चॅलेंज नंबर 9, रिड्यूस ओव्हर थिंकिंग. आपल्यापैकी बहुतेक लोकांना ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असतो आणि आजपर्यंत माझ्या मित्रांमध्ये पण खूप लोकांनी मला आतापर्यंत विचारलं की ओव्हर थिंक करण्याची सवय लागलेली ती रिड्यूस कशी करायची किंवा ती कशी थांबवायची. तर ह्याच्यावरती माझं ओपिनियन काय माहितीये का, ओव्हर थिंक करणं म्हणजे नेमकं काय होतं. एका ओव्हर थिंकर मध्ये आणि एका नॉर्मल थिंकर मध्ये डिफरन्स काय माहितीये का, एखादा ओव्हर थिंकर जो विचार करत असतो ना दिवसभरामध्ये त्या विचारांनी त्याचा स्ट्रेस वाढायला लागतो, त्याला टेन्शन यायला लागतं, त्याची लाईफ कॉम्प्लिकेटेड बनते. आणि एक जो नॉर्मल थिंकर असतो ना तो पण प्रोबेबली
तेवढाच विचार करतो जेवढा एखादा ओव्हर थिंकर करत असतो. फक्त विषय काय माहिती, ह्याचे जे विचार असतात ना ते विचार उलट या माणसाला एनर्जी देतात. तो त्याची एनर्जी ड्रेन नाही करत. म्हणजे मी पण स्वतःला ओव्हर थिंकर म्हणू शकतो, कारण मी पण हजारो गोष्टींवरती एका दिवसभरामध्ये विचार करत असतो. पण त्या विचाराने मी कधी थकत नाही. कारण काय माहितीये, ते विचार मी हव्या असलेल्या गोष्टींवरती करतो. ज्या वेळेस मला जी गोष्ट विचार करायची ना त्यावेळेस त्या गोष्टीवरती विचार करण्यामध्ये मी टाइम घालतो. आणि ओव्हर थिंकर लोकांचा प्रॉब्लेम हा असतो की ते त्यांचे सब्जेक्ट कंट्रोल करू शकत नाहीत. ज्या गोष्टींवरती ते विचार करतायत ना त्या गोष्टी कुठेतरी अननेसेसरी आहेत किंवा त्याचं निगेटिव्ह वे मध्ये ते विचार करतायत की जर समजा एखादी गोष्ट मला करायची ती नाही झाली तर काय होईल, या गोष्टीवरती ते जास्त विचार करतात. पण या गोष्टीवरती नाही करत की जी गोष्ट मला करायची ती गोष्ट मी इम्प्रूव्ह कशी करू शकतो, बेटर कशी करू शकतो. तर तुम्हाला कळतंय, विचार करणं थांबवणं ही गोष्ट शक्य नाहीये. फक्त आपल्या विचारांना डायरेक्शन देणं ही गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये आहे. पुढच्या 90 दिवसांच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला काय करायचं माहितीये, फक्त एकच गोष्ट करायची. जेव्हा तुम्हाला असं वाटतं विचारांच्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकायला लागलेले आहात तेव्हा स्वतःला थांबवा आणि स्वतःच्या आवडीचा तुम्हाला हवा असलेला एखादा विचार त्याच्यामध्ये घुसवा आणि त्या गोष्टीवरती विचार करायला स्टार्ट करा. पॉझिटिव्ह गोष्टीवरती विचार करायला स्टार्ट करा. म्हणजे समजा तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन आलंय की आता आपल्याला सॅलरी कमी आहे तर मग आपलं पुढचं आयुष्य कसं चालणार, तर तेव्हा कॉन्शियसली मध्ये एक थॉट घुसवा, आज जी सॅलरी आहे ती गोष्ट मी ऍक्सेप्ट करतोय आणि ही सॅलरी वाढवण्यासाठी मी काय प्रयत्न करू शकतो या गोष्टीवरती विचार करायला स्टार्ट करा. आणि तुमचं जे माइंड आहे ना ते पॉसिबिलिटी सर्च करायला स्टार्ट करेल. ज्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन येते त्या गोष्टीमध्ये ऑपॉर्च्युनिटी कशी शोधायची हे फक्त तुमच्या थिंकिंग वरती डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही विचार करताय जास्त हा माझ्या मते प्रॉब्लेमच नाहीये, फक्त कुठल्या गोष्टीवरती विचार करताय या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पुढच्या 90 दिवसांच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला ही गोष्ट करायची. ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही अवांतर गोष्टीवरती ओव्हरथिंक करायला लागता त्यावेळेस जाणीवपूर्वक कॉन्शियसली स्वतःला थांबवायचे आणि अशा गोष्टीवरती विचार करायला स्टार्ट करायचा आहे ज्या गोष्टी आपल्याला लाईफमध्ये हव्या आहेत. एक फेज असते निगेटिव्हिटीची किंवा आपल्याला काहीच करणं शक्य नाहीये अशा गोष्टींविषयी, आणि एक फेज असते पॉझिटिव्ह गोष्टींची जिथे आपल्यासाठी भरपूर पॉसिबिलिटीज असतात, ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात. त्यामुळे विचार करा, फक्त या जिथे तुमच्या कंट्रोलमध्ये काही नाहीये त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आणि ज्या आपण चेंज करू शकतो त्या गोष्टींवरती विचार करायला स्टार्ट करा. आणि 90 दिवसांच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की थिंकिंग हा प्रॉब्लेम नाहीये किंवा ती कधी खूप ओव्हर पण नसते. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपण कुठल्या गोष्टींवरती विचार करतोय, पॉसिबिलिटीज वरती विचार करतोय किंवा ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्या गोष्टींविषयी विचार करतोय. ज्यावेळेस तुमच्यामध्ये हा माइंडसेटचा शिफ्ट येईल ना त्यावेळेस ओव्हर थिंकिंग हा मॅटर तुमच्यासाठी क्लोज झालेला असेल. चॅलेंज नंबर 10, प्रोक्रॅस्टिनेशन. आजचं काम उद्यावर टाकणं, उद्याचं काम परवावर टाकणं, परवाचं तेरवावरती, आणि असं करत करत एकदम डेडलाईन आल्याशिवाय ते कामच कम्प्लीट नाही होणार ही सवय असणं आणि ते आपल्याला पुढच्या 90 दिवसांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. का आपल्याला ही सवय लागली की आजचं काम उद्यावरती करा, तर आपण लहानपणापासून तेच करत आलोय, बरोबर आहे. म्हणजे आजचा अभ्यास उद्या करू या गोष्टीपासून सुरुवात झाली आणि मग लाईफ मधली इम्पॉर्टंट कामं हळूहळू आपण प्रोक्रॅस्टिनेट करायला स्टार्ट केली, आजचं उद्यावर ढकलायला स्टार्ट केलं आणि ही हॅबिट थांबवावीशी पण कधी आपल्याला वाटली नाही आणि आजही आपण तेच करत राहतो. आता पुढच्या 90 दिवसांमध्ये असं काय केलं पाहिजे जेणेकरून आपली प्रोक्रॅस्टिनेशनची सवय मोडेल, ब्रेक होईल आणि आपण वेळेवरती काम करायला स्टार्ट करू. तर यासाठी जो जॅकपॉट मला सापडलाय किंवा ज्या पद्धतीने मी प्रोक्रॅस्टिनेट करणं थांबवलंय स्वतःला, अजूनही 100% थांबलेलं नाहीये हे मला प्रामाणिकपणे मान्य करायला लागेल. आजही माझी काही कामं डिले होतात पण मागच्या 2-3 वर्षांपेक्षा त्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट मी स्वतःमध्ये केलेली आहे, हे पण तेवढंच सत्य आहे. तर तुम्हाला सुद्धा जर प्रोक्रॅस्टिनेशनची सवय बदलायची असेल, कमी करायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा इथून क्लिअर व्हायला स्टार्ट करा. जे काम तुम्हाला करायचं ना त्या कामाविषयी थोडासा विचार करा. म्हणजे समजा मी आता हा युट्यूबचा व्हिडिओ शूट करतोय आणि मला माहितीये मी कामावरून थकून भागून आलेलो आहे, ऑफिसमध्ये दिवसभर ऑलरेडी काम केलेलं आहे, पण माझ्याकडे 2-3 तासांचा वेळ आहे. तो एकतर मी टाइमपास करण्यामध्ये घालवू शकतो किंवा हा व्हिडिओ शूट करण्यामध्ये घालवू शकतो. आता मी माझ्या माइंडला कसं कन्व्हिन्स करतो की आजचा व्हिडिओ उद्या रेकॉर्ड करण्यापेक्षा आजच आपण केला पाहिजे. तर ही जी वेळ आहे ना ती वेळ वाया नाही गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ह्या कामाचा इम्पॉर्टन्स काय, जर समजा मला जो व्हिडिओ सोमवार किंवा मंगळवारी शूट करायचा आहे तो जर का गुरुवार आणि शुक्रवारी शूट केला तर मग एडिटिंगला टाइम कधी भेटणार. या वेळेने जेव्हा तुम्ही विचार करायला लागता की त्याचे प्रोज अँड कॉन्स वगैरे काय आहेत, आपल्या लाईफमध्ये ती गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे, हे जेव्हा तुम्ही विचार करता आणि इथून क्लिअर होता ना त्या कामाच्या इम्पॉर्टन्स विषयी, त्यावेळेस पॉसिबिलिटी कमी होते की ते काम तुम्ही आजचं उद्यावर टाकाल. तुम्हाला माहिती आहे आज होणं इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याकडे वेळ आहे तर आपण ते आज करून घेतलं पाहिजे, बहाणे नाही दिले पाहिजेत किंवा थकवा, कंटाळा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. किंवा समजा ते काम मोठं असेल, लेंदी असेल, अवघड वाटत असेल, कंटाळवाणं असेल तर तुम्ही त्या कामाला छोट्या छोट्या टास्क मध्ये ब्रेक करू शकता. म्हणजे जेणेकरून टोटल काम जर 10 तासाचं आहे तर त्यातलं एका तासाचंच फक्त रोज करायचंय. या पद्धतीने छोट्या छोट्या टास्क मध्ये ते काम ब्रेक करून तुम्ही जी दिरंगाई करणार आहात किंवा आजचं उद्यावर ढकलणार आहात ते कमी करू शकता आणि आज जेवढं करणं गरजेचं आहे ते करायला स्टार्ट करू शकता. कॉन्शियसली तुम्हाला प्रयत्न करायला लागतील आणि या गोष्टींची टू डू लिस्ट बनवायला स्टार्ट करा. तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा की तुम्हाला कधी काय करायचं, एक टाइम टेबल, स्केड्यूल बनवायला स्टार्ट करा. या सर्व गोष्टी करून तुम्ही तुमच्या कामाविषयी सिरियस होऊ शकता
शकता आणि पुढच्या 90 दिवसांमध्ये या काही टिप्स ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या त्या फॉलो करायला स्टार्ट करा. सो आताचे 10 चॅलेंजेस मी तुम्हाला सांगितले, त्या 10 चॅलेंजेस पैकी कुठले चॅलेंज तुम्ही पुढच्या 90 दिवसांसाठी घेणार आहात आणि डिसिप्लिन वे मध्ये फॉलो करणार आहेत हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या लाईफ मध्ये एक मेजर शिफ्ट या चॅलेंजेस मधून येऊ शकतो. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांनी त्यांच्या लाईफ मध्ये प्रगती केली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. आणि हो, अशाच इम्पॉर्टंट आणि युजफुल व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.